हाय हॅलो नमस्कार. तर कशा आहात सगळे? तर मी आज आमच्या आंब्याच्या बागेतली एक टूर देणार आहे. थोडंफार आम्ही जे माळवं लावलेले आहे ते माळवं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे थोडीशी भेंडी लावलेली आहे आणि याच्या आधी जे कारलं पाहिलं तो एक कारल्याचा वेल लावलेला आहे आणि हे सगळे वेल दोडक्याचे लावलेले आहेत. जे ताराच्या कडकडनी जे लावलेत ना वेल ते सगळे दोडक्याचे आहेत आणि हे मिरचीचं झाड आहे. हे मिरचीचं झाड गेल्या वर्षीचंच आहे आणि त्यालाच आता पुन्हा फुलं लागलेत. आणि ते भेंडी लावली बघा. ही सगळी आंब्याची बाग आहे आणि या पाटाने असंही पाणी सोडायला लागतं तर ते असं वेस्टच जातं पाणी मधलं. त्याच्यामुळं असं माळवं लावून दिलेलं आहे तिथं. तुमच्याकडे जर लावायला जागा वगैरे नसेल तर मस्त असं घराच्या कडकडेने वगैरे लावू शकतो. थोडेफार आपल्या घराच्या साईडने जी जागा सोडलेली असते किंवा थोडंफार आपण गार्डनसाठी सोडलेली असते तिथं तुम्हीही असं माळवं लावू शकता. काही नाही, एक 10-12 बिया लावले ना, गवार असो भेंडी असो तरीही छान येऊन जातं ते. बघा मी ही गवार जी तोडलेली आहे ती अशाच आमच्या आत्यांनी बी दिलं होतं तर ते बी असं पाटाला लावलं फक्त. तर एक 1.25 महिना 1.5 महिन्यामध्येच ही गवार तोडायला आली आणि एवढी लांब लांब आणि छान गवार आहे. तर कुठंही तुम्हाला दुकानात किंवा खत औषधाच्या दुकानामध्ये किंवा ऑनलाईन कुठंही या बिया मिळून जातील एकदम सहज आणि लावायचंही खूप सोपं आहे. एकदा लावून तर बघा म्हणजे समजेल तुम्हाला की काय कशा प्रकारे येतं किंवा जे घरी आपण लावतो त्याला तोडून खाण्यामध्ये काय आनंद असतो. आता हे बघा 3 दिवसांनी खूप गवार सापडते. म्हणजे अर्धा किलो तरी गवार सापडत असून बस झालं. म्हणजे एका टायमाची भाजी झाली तरी खूप झालं. आता बघा एवढ्या गवारी लागल्या त्याला आणि 3-4 दिवसांनी गवार आम्ही तोडतो. मस्त मुलांच्या डब्यासाठी होते. घरात सगळे खातात. सगळ्यांनाच गवार खूप आवडते. आणि भेंड्याही सुरू झालेत अजून. थोडंच सापडतात अजून 4-5 अजून एक 8 दिवसांनी भरपूर भेंड्याही सापडतील. आणि कारली छोटे छोटे लागलेत, दोडक्याला फुलं लागलेत. असं भरपूर असं माळवं केलेलं आहे आम्ही. आणि थोडंसं तिथंच कोथिंबीर शेपू वगैरे पण लावले पण ते आणखी काही उगलं नाही आहे त्याच्यामुळं ते काय दाखवलं नाही. पण जेव्हा मी ते तोडायला येईन त्या टायमिंगला तर तुम्हाला नक्कीच दाखवन. आणि हे आपण जे घरी लावतो ते एकदम काही केमिकल नसतं त्याला. ना औषधं असतात ना काही फवारण्या राहतात, काहीच नसतं त्याला. कारण थोड्यासाठी कुठं पंप बघणार आणि कुठं औषधं आणणार. जर खूप रानामध्ये लावलेली असेल तर त्याला फवारणी करावंच लागते. कारण ते आपण विकायसाठी लावलेली असते की आपल्याला हे वाटतं की 2 रुपये आले पाहिजे, थोडा माल जास्त सापडला पाहिजे म्हणून त्याला केमिकल व फवारण्या कराव्याच लागतात. पण जेव्हा आपण घरी खाण्यासाठी लावतो तर आपल्या खाण्यापुरतं भरपूर भेटतं त्याला. त्याच्यामुळे त्याला काही केमिकल वगैरे करायची गरजच लागत नाही. आणि थोड्या 4-5 झाडासाठी कुठं कोण फवारणी वगैरे करत बसणार त्याला. त्यामुळे एकदम नॅचरल खायला भेटतं. आणि काही थोडंसं लावलं ना काही रोगराई त्याला येत नाही. खूप जास्त लावलं की मग येते. पण थोडंसं लावलं ना असं एकदम तर त्याला काही रोगराई वगैरे येत नाही, काही होत नाही. आणि मस्त पाणी द्यायचं. थोडं शेणखत वगैरे असन तर तेही टाकायचं. म्हणजे 1-2 वेळा तुम्ही जेही लावसान ते माल खूप छान येतो. म्हणजे तुम्ही जे तरकारी वगैरे काही लावसान ना तुमच्या किचन गार्डनमध्ये म्हणा किंवा घराच्या कडेने म्हणा थोड्याफार जागेमध्ये मोठ्या कुंड्या असतात, पॉट असतात बघा मोठे मोठे, त्याच्यामध्ये पण काळी माती भरून जर थोडं शेणखत घालून लावलं तरीही तुम्हाला बाजाराला जायची गरज लागणार नाही. ते 2-4 मिरच्या, 2-4 गवारी, 2-4 भेंड्या असं लावलं तरी भरपूर होतं. थोडंफार पालक कोथिंबीर ह्याला तर काहीच लागत नाही. फक्त बिया टाकायच्या आणि पाणी द्यायचं एवढंच लागतं. त्याच्यामुळे बघा किती छान गवारी सापडलेत मला. आता जे रश्श्याची गवार केली किंवा सुकी गवार केली, शेंगदाण्याचा कूट टाकून केली किंवा हिरवी मिरची लसूण टाकून केली तरीही खूप छान लागते. कारण ताजी भाजी ही ताजीच असते. कारण बाजारातून कधी तोडलेली राहते, 2 दिवस अगोदर तोडलेली, मग आपल्यापर्यंत येणार, मग आपण 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवणार. म्हणजे ते किती शिळं करून खावं लागतं. आणि इथं बघा पपया पिकलेला होता, सहज लक्ष गेलं तर म्हटलं चांगले डोळे पडले त्याला म्हणून एक तोडून घेतली आणि एक झाडालाच ठेवली.
आणि मस्त असं त्याचं चिक म्हणलं कपड्यानं मी काही नेलं पिशवी वगैरे काही नेलं नव्हतं. ओढणीमध्येच गवार घेतली होती आणि ओढणीतच ही पपई पण ठेवणार होते. म्हणलं चिक लागून जर खराब झालं तर उगाच. आणि इथं बघा मस्त असं मिरच्यांचं रोप टाकलेलं आहे. ह्या सगळ्या मिरच्या आम्ही दुसरीकडे लावणार आहेत ना काढून. आणि मसाल्यासाठी ज्या लाल मिरच्या आपण आणतो त्याचं बी आहेत हे घरी तयार केलेलं. आणि हा राजमा आहे, 2 सारे राजम्याचे लावलेले आहेत. आणि इथे सगळं भाताचं रोप आहे. आता हे इंद्रायणी भात आहे. आता थोडा मोठा झाला, पाऊस तर काय आणखी पडलेला नाही आहे तेवढं खूप जास्त. याला भरपूर पाणी व पाऊस लागतो. चला तर मग इथंच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.